अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडळींनो, पैसा हा कोणाला नको आहे. माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाची ही गरज आहे. खरंच खूप मोठी गरज आहे. आजच्या काळात तर आहेच आहे. कारण की बघायला गेलं तर आज कुठेही जा, कसंही जा, किंवा काहीतरी तुम्हाला खायचं आहे, काही घ्यायचं आहे, तरी सुद्धा मला पैशाचीच गरज भासते. पैसा हातात असेल तरच मी सर्व गरजा तुमच्या पूर्ण करू शकणार आहात. आणि आपण दिवसभरामध्ये किंवा रोजची जी काही आपण धावपळ करतो आहे, नवरा बायको दोघेही जॉबला जातोय, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जी काही धावपळ, कष्ट, मेहनत घेतो आहे, ते कशासाठी? फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी आणि त्या पैशाने आपल्या सुख सुविधा, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ती धावपळ करतो आहे. पण खूप जणांचं कसं होतं, काही जणांना यश मिळतं, त्यांच्या घरात जी काही लक्ष्मी येते आहे, पैसा येतो आहे, सोनं चांदी धनधान्य घरात येत आहे, ते घरात टिकतं आहे, त्याच्यामध्ये बरकत होते आहे, त्याच्यामध्ये वाढ होत आहे. असे खूप जणांचे अनुभव देखील आहेत की त्यांची आर्थिक प्रगती खूप छान प्रकारे चालू आहे. पण असेही काही मंडळी आहेत की ज्यांच्या घरामध्ये भरपूर धनधान्य येत आहे, पैसा येतो आहे, सोनं चांदी येत आहे, पण ती घरात टिकतच नाही आहे. महिना अखेरीसपर्यंत अक्षरशः बघायला गेलं तर अकाउंटमध्ये खळखळाट असतो. अक्षरशः क्रेडिट कार्डवरती लोन घ्यायची वेळ येते काही जणांना, हप्ते भरण्याची सुद्धा पैसे नसतात. अशा प्रकारे सुद्धा कंडिशन उद्भवलेली आहे खूप जणांच्या घरामध्ये. सोबतच जे काही कर्ज उचललं आहे ते कर्ज कमी होण्यापेक्षा वाढतच चाललं आहे. एक कर्ज फिटायला गेलं तर दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे, दुसऱ्यासाठी तिसरं कर्ज घ्यावं लागत आहे. अशा प्रकारे तुम्ही कर्जाच्या डोंगराखाली अक्षरशः दबून चाललेले आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सुचतच नाही की काय करावं आणि काही नाही. कारण की खूप जणांचे असे प्रश्न आहेत मला की आमच्या मिस्टरांचा बिझनेस म्हणजे बसला आहे, किंवा आमच्या मिस्टरांचा बिझनेस चालतच नाही आहे, कुठे म्हणजे त्याच्यामध्ये मंदी आली आहे, किंवा त्याला यश त्याच्यामध्ये मिळत नाही आहे, बरकत होत नाही आहे. मग तो कुठला पण बिझनेस असेल किंवा नोकरी असेल, नोकरीमध्ये सुद्धा त्यांच्या मेहनतीला कष्टाला यश मिळत नाही आहे. घरामध्ये पैसा येतो आहे, पगार पाणी येतो आहे, सगळं काही येत आहे, पण ते घरात टिकतच नाही आहे. काही ना काहीतरी कारण निर्माण होतं आणि ते महिना संपायच्या अगोदरच ते पूर्णपणे खळखळाट होऊन जातो आपल्या घरामध्ये. तर असे काही प्रश्न असतील तर नक्कीच त्यावर अतिशय प्रभावीशी तुम्हाला उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आजच्या व्हिडिओमध्ये. ती मला कालच्या व्हिडिओत सांगायची होती, पण आजच तुम्हाला सांगते आहे. इथे मी एक फोटो पिप करते बघा, तो माझ्या मुलीचा फोटो आहे. तर त्या माझी मुलगी काहीतरी लिहिते आहे. तर ते काय लिहिते आहे, तर ती श्री स्वामी समर्थ जे नामजपाची मी वही घेऊन आली होती ना सप्ताह काळामध्ये, ती त्याच्यावरती नामजप लिहित आहे. तर तिला अशी इच्छा का व्यक्त झाली? कारण की कुठेतरी तिला जबरदस्ती मी कोणालाच केली नाही, मिस्टरांना जबरदस्ती नाही किंवा तिला पण जबरदस्ती नाही की तू ह्या वहीवरती 2-2, 3-3 पेजेस रोज लिहावे, अशी तिला मी काही सुद्धा जबरदस्ती केली नाही. मी माझी रोज संध्याकाळी आपला थोडासा फ्री टाइम भेटला की मी रोज त्याच्या आपल्या आखून कॉलम आखून आपलं श्री स्वामी समर्थ नामजप लिहायला बसायची आणि ती ते रोज बघायची. काय लिहितेस काय नाही, असं फक्त प्रश्न विचारून लांबून बघायची फक्त. मग तिला काल परवा तशी इच्छा व्यक्त झाली की मम्मी स्वतःहून ती म्हणाली की मम्मी मला सुद्धा लिहायचं आहे, मी लिहू का? म्हणजे ठीक आहे लिही, पण मी कसं लिहिले त्या पद्धतीने तू लिही. आणि तुझ्या मनामध्ये सुद्धा तो श्री स्वामी समर्थ नामजप सुरू पाहिजे, मुखामध्ये सुद्धा आणि त्या डोक्यामध्ये सुद्धा, लिहिताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तर हो म्हटली. मग तिथे मी तुम्हाला एक फोटो अजून एक टिप करते की तिने किती सुंदर अक्षरामध्ये अक्षरशः तिने पूर्ण तो कॉलम एक पेज पूर्ण तिने स्वतः लिहून काढलं. म्हणजे विचार करा अध्यात्मामध्ये किती ताकद आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणते की घरामध्ये जर आई वडील किंवा घरातली मोठी माणसं जर घरामध्ये अध्यात्मात असतील, त्यांनी घरामध्ये जर अध्यात्माला महत्व दिलं, तर मुलं आपोआपच ते अध्यात्माला फॉलो करतात. आणि मुलं सुद्धा आता ती बघून सुद्धा इग्नोर करू शकली असती माझी मुलगी, पण नाही, तिला इच्छा व्यक्त झाली. ती म्हटली की मी अजून पेजेस लिहिणार मम्मा, मला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस. पण नक्कीच तिने एक पेज पूर्ण लिहिला, कुठे सुद्धा कंटाळा न करता, काही सुद्धा खाडाखोड न करता, अतिशय मनापासून तिने ते पेज पूर्ण केला. असं नाही की तिला दिवसभरामध्ये असं नाही, स्कूलमधून आली, होमवर्क वगैरे झाला, रात्री झोपायची टायमिंग ती लवकर झोपते, पण तरी सुद्धा तिला तो पेज कम्प्लीट करायचा होता. त्यामुळे तिने तो पेज पूर्ण कम्प्लीट केला झोपण्याच्या अगोदर. पण मी खरंच सांगते ही इच्छा मुलांमध्ये व्यक्त होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि विचार करा, एका पेजवर 4 कॉलम मी केले आहे, 128 वेळेस ते नाम जप लिहिलं जातं. मग माझ्या मुलीकडून विचार करा 128 वेळेस, आणि सोबतच तिपटीने 128 गुणिले 3 करा, 128 गुणिले 3 पटीने तिने ते नाम जपला गेलं तिच्याकडे, मुखातून, मनातून, डोक्यातून आणि हातावाटेन सोबत तिने ते लिहिलं. हे वेगळंच 128 वेळेस. हे त्याचं पुण्य तिच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणून सांगते की घरामध्ये अध्यात्माला जास्त थारा द्या, तरच तुमचे मुलं जे आहे ते त्या मार्गावर चालतील आणि तुमची मुलं योग्य त्या संस्काराने घडले जातील. तर जास्त वेळ न घालता आपण येऊया मेन मुद्द्यावरती. तर मंडळींनो, आता तुम्हाला सांगायचा आजचा जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे घरात लक्ष्मी टिकत नाही. हा खूप जणांचा प्रश्न आहे किंवा डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे.
तर सुरुवातीला मी एक सांगते, आपल्याला आपला जो पगार असतो ना तो योग्य रीतीने असतो. आपण ते जर बघायला गेलं तर आपण मनाशी जर ठरवलं की ह्या एवढ्या पगारातून आपण सगळे काही गोष्टी करून आपण थोडीफार बचत पण बाजूला ठेवायची आहे, तर ते आपण ठेवू सुद्धा शकतो. आपल्या डोक्यावर कर्ज कसं वाढतं, कशा प्रकारे कर्ज वाढत जातं आणि त्या कर्जाच्या डोंगरात तुम्ही कशा प्रकारे दबले जातात. कारण की 4 व्यक्ती असतात. 4 व्यक्तीमधल्या 3 व्यक्तींकडे जर तुमच्या म्हणजे समजा 4 मित्र आहेत, त्यातल्या 3 मित्रांकडे समजा 4 व्हीलर आहे आणि चौथ्या मित्राकडे नाही आहे. तर चौथा मित्र काय करेल? त्यांना रोज ऑब्झर्व्ह करेल, रोज ते फिरतायत, येतायत, जातायत किंवा तो त्यांच्या गाडीमध्ये बसून जातो आहे, येतो आहे. कुठेतरी त्याच्या मनामध्ये नक्कीच विचार येणार की नाही, मला सुद्धा 4 व्हीलर हवे आहे. माझे मित्रांकडे 4 व्हीलर आहे, मी सुद्धा 4 व्हीलर घेणार. मग छोटी मोठी काही का असेना, माझ्या बजेटच्या बाहेर का असेना, माझ्या पगाराच्या पण बाहेर का असेना, ते घेणं गोष्ट महागडी का असेना, पण मी ती घेणार का? कारण की कुठेतरी स्टेटस जपायचं आहे, मित्रांमध्ये उठायचं बसायचं आहे मला, म्हणून मी ती 4 व्हीलर गाडी घेणार. मग हे नाही बघणार की माझा पगार केवढा आहे, माझ्याकडे दुसरे अजून हप्ते चालू आहेत, माझं घर कसं भागत आहे, घरामध्ये मी एकटा कमवणार आहे का 2 कमवणारे आहेत, हे जर विचार नाही करणार. काय विचार करणार? फक्त की मला माझ्या मित्रांमध्ये उठायचंय बसायचं आहे, मला माझं स्टेटस जपायचं आहे. बस एवढंच त्याच्या मनामध्ये विचार चालू असतो आणि त्याच्या हिशोबाने तो काय करतो? घेतो गाडी आणि हप्त्यावर घेतो. मग घराचं लोन चालू असतं, मुलाचं शिक्षण आजकाल खूप महागलेलं आहे, मुलाचं शिक्षण आहे, घर भागवायचं आहे, घरामधलं आरोग्य सांभाळायचं आहे, सर्व काही गोष्टी बघायच्या आहेत, सणवार बघायचे आहेत, सोबत गाडीचा हप्ता एक उरावर घेता परत तुम्ही. मग ह्याच्यामुळे काय होतं? कर्जाच्या डोंगराखाली तुम्ही दबले जातात. सोबत काय होतं? ज्या वेळेस तुम्ही आता गाडीच्या वेळेस तुम्ही घेता, घर घ्या किंवा काही घ्या, काही जण तर असे सुद्धा आहेत की आता 1 BHK घेतला, 1 BHK फिटला, मग आपल्या मित्रांकडे आपल्याकडे 1 BHK आहे, आपल्या मित्रांकडे 2 BHK आहे, 3 BHK आहेत, मग आपलं घर थोडं छोटंसं वाटतंय. मग महिला असेल किंवा पुरुष असेल, प्रत्येकाची मेंटॅलिटी मी सांगते आजकालची काय आहे ती. तर मग काय करणार? कुठेतरी ते म्हणणार की नाही 1 BHK आपण विकून टाकूया आणि 2 BHK घेऊया, भले तो आपल्या अवाक्याच्या बाहेर का असेना. का? कारण की स्टेटस जपायचं आहे, मित्रमंडळींमध्ये राहायचं आहे, नातेवाईकांमध्ये उठायचं बसायचं आहे. कोणाला तरी दाखवण्यासाठी तुम्ही 4 व्हीलर घेताय किंवा 3 BHK 2 BHK घेताय, ते कशासाठी? आपण जर ठरवलं की आपला पगार केवढा आहे, आपले हप्ते आधीच किती चालू आहेत, आपल्या घरामध्ये आपण किती प्रमाणामध्ये बचत करू शकत आहे, हे जर सगळं बघितलं तर विचार करा, आपण हे पाऊल उचलायला पाहिजे का, असं तुम्ही सुद्धा स्वतःच्या मनाला विचारा. खरंच सांगते मी, आजकाल लोकांच्या डोक्यावर कर्ज जे वाढलं आहे, हप्ते जे बघायला गेलं तुम्ही ना, कोणाचंही बघायला गेलं ना, 3 BHK छान आहे, छान इंटेरियर आहे, फर्निचर आहे, सगळं काही आहे, दारामध्ये 4 व्हीलर आहे, सगळं काही सुखसुविधा घरामध्ये आहेत, पण तुम्ही त्याचं हे बघत नाही आहे की त्याच्याकडे महिन्याला शिल्लक किती राहते आहे, तो हप्त्याच्या बोजाखाली किती दबला गेला आहे ते तुम्ही बघत नाही आहात. आणि हप्त्याच्या बोजाखाली दबल्यामुळे काय होतं? एक प्रकारे माणूस मेंटली डिस्टर्ब होतो, तो चांगल्या मार्गावर जाणार नाही. कुठेतरी मग ते मेंटल डिस्टर्ब झालं की कुठेतरी व्यसनाच्या मार्गी जाणार, तो वाईट मार्गाला लागणार. तो मग विचार करा की सगळ्या काही गोष्टी आपल्या मनुष्याच्या गोष्टीवर डिपेंडेड आहे आणि मग आपण काय करतो? घरातला पैसा टिकत नाहीये महिना अखेरपर्यंत, मग घरात चिडचिड होऊ दे, वादविवाद होऊ दे, मग ते सगळं काही घरातलं वातावरण सगळं काही बिघडून टाकायचं. हे सगळ्या काही गोष्टी कशामुळे घडतायत? फक्त आपल्या एक विनाकारण, म्हणजे ज्याची काही गरजच नाही त्या इच्छे खातर आपण या सर्व काही गोष्टी आपण उद्भवत आहोत आपल्या आयुष्यामध्ये. आपला पगार पाणी जर आपण योग्य पद्धतीने वापरला, योग्य त्या ठिकाणी, ठीक आहे मुलांचं शिक्षण गरजेचं आहे, आपल्या घरात किराणा भरणं गरजेचं आहे, आपण जे घर घेतलं आहे त्या घरामध्ये जर आपण समाधान मांडलं तर मला तरी वाटत नाही. कारण की आजकाल खूप जण असे आहेत जे रेंटनी राहत आहेत, जे गावाकडून शहरात आले आहेत, पण त्यांना छप्पर नाही आहे डोक्यावर राहण्यासाठी, ते कुठे पण गुजारा करत आहेत. मग त्याच्या मानाने आपण नशिबान समजा की आपल्याकडे 1 BHK तरी आहे, 1 RK तरी आहे, तर नक्कीच ठीक आहे. पण कोणाला दाखवण्यासाठी, स्टेटस जपण्यासाठी तुम्ही खरंच सांगते हे मोठे मोठे पाऊल उचलू नका. कारण की आपल्याला लोक फक्त पूजेसाठी येणार, मग वास्तुशांती असू दे किंवा गाडीची पूजा का असू नये, तुम्ही मोठ्या थाटामध्ये आजकाल खूप निघाले काय 1 फॅमिली मेंबर ऍडेड असं स्टेटसवर येताना गाडीचा फोटो लावला जातो असं लिहितात. पण ज्या वेळेस तो हप्ते फिटले नाही म्हणून 6-7 महिन्यांच्या वेळेस गाडी विकतो, त्यावेळेस तो लावतो का स्टेटसला की माझ्या घरात जो मेंबर ऍड झाला तो घरातून गेला म्हणून? नाही, फक्त मेंबर ऍड झाला तेवढं सांगितलं त्याने, त्याच्यानंतर वर्षभरामध्ये तो दिसत सुद्धा नाही. कारण की त्याच्याकडे हप्ते फेटायला ती गाडी म्हणजे शिल्लकच राहत नाही ना, शेवटी गाडी देऊन टाकावी लागते कारण की हप्तेच फेडू शकत नाही आहे. म्हणून सांगते की स्टेटस जपण्यासाठी आपल्या अवाक्या बाहेरच्या गोष्टी करू नका. मी खरं सांगते, आहे त्या पगारात सुद्धा आपण खूप सुखी समाधानी राहू शकतो.
हे आहे, सत्य आहे. मी सांगते तुम्हाला, त्यासाठी काय गरज आहे? घरामध्ये अध्यात्माची गरज आहे. कारण की अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की आपली मोह माया कितपर्यंत पाहिजे, लोभ किती पाहिजे, आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये पाहिजे, हे आपल्याला अध्यात्म शिकवत असतं. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या मनावरती कंट्रोल ठेवायचा असेल ना, या सगळ्या गोष्टींकडे मन न जाऊ देण्यासाठी, तर नक्कीच सांगते की आपल्या मनावर कंट्रोल ठेवा आणि या वायफट गोष्टींकडे जास्त लक्ष नाही द्या. आपल्या मुलांचं शिक्षण, आपल्या घरातलं आरोग्य, सगळ्यात मोठी संपत्ती आपलं आरोग्य आहे. जर आरोग्यच ठीक नसेल तर तुम्ही त्या संपत्तीचा, त्या गाडीचा, त्या 2BHK 3BHK काय उपभोग घेणार आहात? सदैव तुम्ही जर 3BHK घेऊन, मोठमोठ्या गाड्या घेऊन तुम्ही जर सदैव वर्षभर एक एक दिवस तुम्ही जर स्ट्रेस खाली जगत असाल की मी हप्ता कसा फेडू, हप्त्याची तारीख आली, हप्ता कसा फेडू, असं जर तुमचं आयुष्य जगत असाल, तुम्ही विचार करा काय होणार आहे तुमचं भविष्यकाळामध्ये. तुमचं हृदय, तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल का? नाही देणार. म्हणून सांगते की समाधान कशामध्ये असतं, तर आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मांडलं तर खरंच सांगते खूप सुंदर आयुष्य जगता येऊ शकतं. म्हणून आधी आपल्या गरजा कमी करा, आपोआप तुमचं कर्ज कमी होईल. आता ज्यांच्या घरामध्ये ठीक आहे, ज्यांच्या गरजा कमी आहेत ठीक आहेत, पण त्यांना यश मिळत नाही आहे, तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये काहीतरी आजार पण चालू असतं, त्याच्यात पैसा खर्च होऊन जातो, काही ना काहीतरी उद्योगधंद्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडक्यात मी उपाय सांगते काय करायचे आहे ते. तर काय करायचं आहे तुम्हाला, सुरुवातीला आपल्या घरात जो पगार येतो, आपला पगार झाला, तर कधी कोणाचा 1 तारखेला होतो, कोणाचा 30 तारखेला होतो, कोणाचा 6 तारखेला होतो, कोणाचा 10 तारखेला होतो. पगार झाला की अख्खी रक्कम घरी आणायची नाही. पगार झाल्या त्यातली थोडीशी रक्कम, 2000 आणा, 3000 आणा, 1000 आणा, पण थोडीशी रक्कम घरी आणायची. ज्या दिवशी पगार झाला तरी संध्याकाळी पगार घरी आणायचा, त्यातली अर्धी रक्कम काढून आणायचा आणि घरातल्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या स्वामींच्या चरणाजवळ तो ठेवायचा आहे. हा पहिला उपाय सांगते आहे. जर तुम्ही लक्ष्मीची किंमत कराल तरच ती तुमची किंमत करेल, हे सगळ्यात मोठं वाक्य आहे. मी खरं सांगतो, मला तुम्ही लक्ष्मीचा आदर करा, ती लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये चालत येईल. म्हणून सांगते की पगार झाला त्यातले 1-2 हजार रुपये, 3000 रुपये काढायचे, अर्धी रक्कम काढायची पगाराच्या, ती काढायची आणि ती जी रक्कम आहे ती स्वामींच्या चरणावर देवघरामध्ये ठेवायची आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आणून ठेवायची, त्याची पंचोपचार पूजा वगैरे करायची, हळद कुंकू अक्षता धूप दीप दाखवायचं त्या पैशांना आणि त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी सगळ्यात मोठा प्रभावी उपाय हा आहे आपल्या केंद्रातल्या मार्गदर्शनानुसार. तो म्हणजेच काय, पगार घरी आणला, याची पंचोपचार पूजा केली, तर काय करायचं, देवघरासमोर धूप दीप लावून बसायचं आसनावरती सुशीर्भूत होऊन आपण, आणि घरातल्या लक्ष्मीने, घरातल्या स्त्रीने जर ही सेवा केली अतिशय उत्तम, पुरुषांनी केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर आता ती जी रक्कम आपण देवघरात आणून ठेवलेली ती हातामध्ये घ्यायची, उजव्या हातामध्ये घेऊन त्याची मूठ बांधायची आणि त्या पैशांवरती, त्या पगारातल्या पैशांवरती आपल्याला सेवा करायची आहे. थोडेसे असे मंत्र स्तोत्र आहे जे आपल्याला 16 वेळेस आपल्याला ते पठण करायचे आहे. तर जो त्यातला पहिला मंत्र आहे तो म्हणजेच काय, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची त्या पगाराच्या पैशांवरती आपला एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणून ती जप करायचा आहे. दुसरं म्हणजे आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस, कमलात्मक मंत्र 16 वेळेस, नंतर सोबतच आपला कुबेर मंत्र 16 वेळेस हे पठण करायचे आहेत. याच्यावरती सर्व स्तोत्र मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जातील. सोबतच तुम्हाला याच्यावर श्री सुक्तमचं पठण, श्री सुक्तमचं पठण करा, पण नक्कीच करा. पण ही जी सेवा आपण त्याच्यावर करतो आहे ते एक प्रकारासाठी करतो आहे, तर घरामध्ये जो पगार झाला आहे, घरामध्ये जी काही लक्ष्मी आली आहे ती घरामध्ये टिकून राहावी महिना अखेरीसपर्यंत आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ हो जावी यासाठी. सेवा झाली, परत ते जे पगाराचे पैसे ते परत श्रीयंत्रावरती किंवा स्वामीच्या चरणाजवळ तिथे ठेवायचे आणि रात्रभर तिथेच राहू द्यायचे. मग दुसऱ्या दिवसापासून आपण ते मग खर्चायला किंवा आपण ते सेव्हिंग मध्ये ठेवू शकतो. पण लगेच पगार झाल्या लगेच आपण हप्ते फेडण्यासाठी किंवा कोणाचं देणं म्हणून किंवा काहीतरी खरेदी बनवून आपण ते खर्चायचे नाही. पगार झाला तो त्याचीच ते रक्कम संध्याकाळी अर्धी रक्कम घरी घेऊन यायची, त्यावर अशा प्रकारे सेवा करायची आहे आणि हे प्रत्येक महिन्याला करत चला. मी स्वतः माझ्या घरामध्ये ही सेवा करते, मी आणि माझे मिस्टर खरंच ही सेवेला मी फॉलो करतो. कारण की परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. जर आपण ते गुरूंचं आपण ऐकलं आणि त्याच्यावर जर आपण चालत गेलो त्या गोष्टींमध्ये तर नक्कीच आपल्याला यश मिळतं आणि आम्हाला हा खूप वर्षाचा अनुभव आहे. म्हणून सांगते आहे की नक्की तुम्ही सुद्धा करा की जेणेकरून घरात लक्ष्मी स्थिर राहील. दुसरा जो आहे तो म्हणजेच काय, घरामध्ये अखंड लक्ष्मी राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा. खूप जण लक्ष्मीची मूर्ती स्थापित करता, हो चांगलं आहे ती पण गोष्ट, पण घरामध्ये जर श्रीयंत्र स्थापित केलं तर श्रीयंत्र म्हणजे काय, तर माता लक्ष्मीचं हे आसन आहे. श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं हे आसन आहे. त्याच्यामुळे माता लक्ष्मी जिथं तिचं आसन असेल ते आसन सोडून ती कधीच कुठे जात नाही, ते घर सोडून ती कधीच कुठे बाहेर जात नाही. म्हणून तुम्हाला सांगते की घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापित करा. जिथं तुमचा समजा उद्योगधंदा आहे, बिझनेस आहे, हॉटेल आहे, बुटीक आहे, सलून आहे, तिथे सुद्धा तुम्ही देवघर छोटंसं असतं बघा, फोटोस आपण काहीतरी ठेवला असतो देवाचा, तिथे सुद्धा तुम्ही श्रीयंत्र स्थापित करू शकता. आणि दुकानात सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर सेवा करायची आहे. वेळोवेळी आपल्याला श्रीयंत्रावर रोज सेवा करायची आहे.
तरच त्याची अनुभूती आपल्याला येत असते. म्हणून सांगते की श्रीयंत्र सुद्धा देवघरात स्थापित करा आणि त्याच्यावरती पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी असेल, मोठमोठे आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत, मार्गशीर्ष महिना चालू आहे, रोज का असे ना त्याच्यावर कुंकुम अर्चन करायला विसरायचं नाही. 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करून कुंकुम अर्चन करा. हळदीच्या कुंकुवाने 5 बोटांनी करा किंवा 3 बोटांनी करा. अतिशय लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा आहे म्हणून सांगते आहे. आणि ते कुंकू फक्त घरातल्या व्यक्तींनीच आपल्याला लावायचं आहे, कपाळी बाहेर कोणाला ते कुंकू द्यायचं नाही. अतिशय प्रभावी आहे ही सेवा, नक्कीच करायला विसरू नका. सोबतच श्रीयंत्रावर तुम्हाला 99 मंत्राचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक कुंकुमार्चन करू शकता. किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र असेल, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीची धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, किंवा श्रीम 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 म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता. पण नक्की श्रीयंत्र स्थापित करून त्याच्यावर वेळोवेळी अभिषेक आणि कुंकुमार्चन करत चला. नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार. मी स्वतः सगळ्या गोष्टी करते, त्याच तुम्हाला मी सांगते आहे आणि मला खूप छान त्याची अनुभूती आलेली आहे, खरं सांगते, आणि येत सुद्धा आहे. तिसरी गोष्ट जी म्हणजे काय, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण करत चला. डोक्यावरचं कर्ज निवारण होण्यासाठी अतिशय प्रभावी ही सेवा सांगितलेली आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला, की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरातल्या स्त्रियांनी असेल किंवा पुरुषांनी असेल, लहान म्हणजे वयात आलेले मुलं मुली असतील किंवा विधवा असेल, सगळेजण, गर्भवती स्त्री असेल, सगळेजण ही सेवा करू शकतात. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजा करायची आहे, ब्राह्मणाला बोलून नाही. तर आपल्याला एक पोथी मिळते आपल्याला केंद्रामध्ये सत्यनारायण कथेची पूजेची, ती पोथी घेऊन यायची. त्यामुळे सर्व साहित्य सांगितलेलं आहे. माझे व्हिडिओ पण आहेत बघा, आता मागेच मी आता टाकलेले आहेत. ती सत्यनारायण पूजन तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला चालू करायची आहे. आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला चालू करा. अनुभूती तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार. मी तुम्हाला एवढी सुद्धा गॅरंटी देऊ शकते. आम्ही स्वतः करतोय, आमच्या घरामध्ये एकही पौर्णिमा चुकवत नाही आम्ही. तुम्ही सुद्धा करा, अतिशय प्रभावी ही सेवा आहे. सोबतच आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते आहे त्या लक्ष्मीचा आदर करा. सोबतच घरामध्ये ज्या काही स्त्रिया आहेत, बायको असेल, आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल, तिचा सुद्धा आदर करा, कारण की ती सुद्धा एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे जर आपण घरातल्या, समजा तुम्ही करोडो रुपये कमवत आहात आणि घरातल्या स्त्रियांनाच मान देत नसाल किंवा स्त्रियांसोबतच तुम्ही व्यवस्थित वागत नसाल, तर खरं सांगते पुरुषांना, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव ही नाराजच राहणार, अलक्ष्मीचाच तुमच्या घरामध्ये वास असू शकतो. म्हणून सांगते की या सुद्धा गोष्टी तुम्ही फॉलो करा. ज्या घरामध्ये मुलींचा, आईंचा, बहिणीचा हसता खेळण्याचा आवाज येतो, त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. म्हणून एक सांगते आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, की आपल्या घरामध्ये होईल तेवढी जास्त स्वच्छता ठेवायला चालू करा. स्वच्छतेला सुद्धा खूप जास्त प्राधान्य दिलेलं आहे. घरात जर स्वच्छता असेल तर खरं सांगते माता लक्ष्मी आपोआपच तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि स्थिर स्थावर होईल. पण वेळोवेळी माता लक्ष्मीच्या, तुम्ही फक्त मार्गशीर्ष महिन्याला म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपण माता लक्ष्मीची सेवा करायची का, तर नाही. आपण इतर वेळेस सुद्धा माता लक्ष्मीच्या रोज आपल्याकडून श्रीयंत्रावर सेवा झालीच पाहिजे. आणि आपल्याकडून आता प्रत्येक गुरुवारी तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करा, प्रत्येक गुरुवारी करा, किंवा रोज जरी केले तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा चांगलं आहे. कणकधारा स्तोत्रम आहे, ते सुद्धा माता लक्ष्मीचं स्तोत्र आहे, ते सुद्धा तुम्ही रोज पठण करा. जास्त वेळ लागत नाही. युट्यूबला किंवा PDF काढून घ्या तुम्ही गुगलवरून, त्यामुळे तुम्हाला ते भेटून जाईल. हे विविध प्रकारचे सेवा स्तोत्र मंत्र आहेत, ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि काही गोष्टी सांगितल्या आहेत आपल्याला, ते पण तुम्ही फॉलो करा. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जी म्हणजे काय, प्रत्येक वर्षी किंवा 3 वर्षातून 2 वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मान सन्मान करायला विसरू नका. कारण की आपला जो कुटुंब आहे, संसार आहे, त्याची आर्थिक प्रगती, हे सर्व कारभार जो असतो आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांकडे असतो. आम्ही सुद्धा खूप छान त्याचे अनुभव आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. म्हणून सांगते की प्रत्येक वर्षी किंवा 2 वर्षातून 3 वर्षातून एकदा का होईना सहपरिवाराला घेऊन जाऊन त्यांच्या मूळ सणावर त्यांचा मान सन्मान करणे असेल, सर्व काही गोष्टी करायला विसरायचं नाही आहे. एकदा या सर्व गोष्टी करून तर बघा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जी मेहनत कष्ट घेत आहात, तुम्ही जे काही 12-12 घंटे 15-15 घंटे काम करत आहात, त्याला जर नक्कीच तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल ना, तर त्याच्या सोबतीला या सर्व गोष्टी करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नित्यसेवा, पंचमहायज्ञ, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला सोडायच्या नाही आहेत. त्या आपण आपल्याला रोज अखंड चालू ठेवायच्या आहेत. फक्तच एकच सांगते मी शेवटी तुम्हाला, मी खरं सांगते, स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी 4 चौघामध्ये नाही त्या गोष्टींना तुम्ही भुरळ पाडून घेऊ नका स्वतःला. कारण की कसं असतं, संसार आपल्याला चालवायचा आहे, घर आपल्याला चालवायचं आहे, आपला पगार पाणी किती आहे फक्त आपल्यालाच माहिती असतं आणि परमेश्वराला माहिती असतं. आपल्या मनात काय चाललंय ते फक्त परमेश्वर आणि तुम्ही फक्त तुमच्या दोघांनाच माहिती आहे. म्हणून डोक्यावर उगीच बोज वाढा घेऊ नका, आहे त्याच समाधान राहा. एखाद्याने गाडी घेतली, घर घेतलं, तर हा ठीक आहे, छान झालं बा, तुझं छान झालं, अशीच प्रगती करत राहा. स्वच्छ मनाने त्याला आशीर्वाद द्या तुम्ही आणि शुभेच्छा द्या, बस. पण ती गोष्ट आपल्याकडे असावीच असा अट्टहास करू नका. कारण की हो, तुम्ही स्वामींना प्रार्थना करा ना की माझी पण अशी प्रगती होऊ दे,
की जेणेकरून कधी घ्यावी गाडी आणि घर किंवा काही मोठ्या गोष्टी कधी घ्याव्या, की आपला पगार पाणी तेवढा असेल की आपण आपल्या ज्या आपल्या महत्वाच्या गरजा आहे, मूलभूत गरजा त्या भागवून जर आपण आपल्याकडे पैसा शिल्लक राहत असेल, तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता ना, काही हरकत नाही. मी म्हणत नाही की तुम्ही नाहीच घ्यावं, घेऊ शकता. तुमच्या इच्छा असेल, तुमची कुठेतरी स्वप्न तुम्ही घेऊ शकता. पण कधी की आपला जो काही इन्कम आहे त्याच्यावर डिपेंडेड आहे सर्व गोष्टी. घरामध्ये किती जण कमवणारे आहेत, किती जण खाणारे आहेत, या सर्व गोष्टी आपण जर विचार केला तरच आपल्याला सर्व काही गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात. आणि जे काही आपल्याला इतकं छान असं मनुष्य देह मिळालेला आहे, इतकं छान असं आपल्याला स्वामी महाराज गुरु म्हणून मिळाले आहेत, त्यांची सुद्धा सेवा करायला आपल्याला छान असा उत्साह येऊ शकेल. तर अशा प्रकारचा मला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.